जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका ह्या तिन्ही निवडणुकामध्ये आमचे निष्ठावंत कार्यकर्ते जे माझ्यासारखेच 24 तास लोकांसाठी काम करणार आहेत, मी अनेक लोकांचं नाव या ठिकाणी घेऊ शकतो. हे नगराध्यक्ष पदासाठी, नगरसेवक पदासाठी, जिल्हा परिषद सदस्य पदासाठी, पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत होते. असं असताना सुद्धा पूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आमच्या सदस्यांना अतिशय दारुण पराभव स्वीकारावा लागला. मग आमची लोक त्यावेळेस निवडणूक लढवत होते, ही निष्ठावंतच होती, मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवत होते. मग आमच्या लोकांना 3 नंबर 2 नंबर, धाराशिवचं उदाहरण सोमनाथ गुरव नाव, तुम्ही वाटल्यास धाराशिवला जावा. सोमनाथ गुरव नावाचा जो नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होता तो 2 टर्मचा नगरसेवक आहे. त्याचं काम विचारा लोकांना. जर लोक म्हणले की नाही नालायक माणूस होता, काही कामाचा नव्हता म्हणून पाडला, मान्य करीन. पण लोक जर म्हणले की हा काम करत होता, 24 तास लोकांसाठी देत होता आणि तरी सुद्धा त्याचा पराभव झाला, तर निश्चित तुम्ही मला वाटतंय की मी सुद्धा जनतेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की बाबा ह्या कार्यकर्त्यांचा का पराभव झाला. मला त्याच्या पाठीमागचं एवढंच उत्तर मिळतंय की तुमच्याकडे सत्ता नाही, मग तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था दिली तर तुम्ही कसं काम करणार. मला वाटतं हा प्रश्न त्या माणसाच्या मनात पडला असेल, म्हणून मी असेल, आमचे आमदार असतील, आमचे कार्यकर्ते असतील, ह्यांनी पूर्ण वेळ सामान्य माणसासाठी काम करून सुद्धा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अख्ख्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये एकही पंचायत समिती आमच्या विचाराची निवडून आली नाही, एकही नगरपालिका त्या ठिकाणी आमची निवडून आलेली नाही. आणि जिल्हा परिषदला तर अतिशय वाताहत त्या ठिकाणी आमच्या उभा राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्याची झाली. मग माझ्या मनात हीच खंत आहे की सामान्य लोकांनी जो कौल दिला त्या ठिकाणी मतदान करत असताना, तो सत्तेच्या बाजूने दिला, त्यांची विकास कामं होण्यासाठी दिला, तर मला वाटतं त्याच्या बाबतीत जी मी भूमिका घेतली ती मला गैर वाटत नाही. माझा आयुष्यातलं राजकारणात येण्याचं कारण मी कधीही लपवून ठेवलेलं नाही, मी कधीही झाकून ठेवलेलं नाही. आणि माझ्या मतदारसंघामध्ये जे मी बोललोय त्या मुद्द्यावर मी ठाम आहे की माणूस कुठल्या का पार्टीनं असना, पण ज्याचा विचार नीच आहे, ज्यानं नीच कृत्य केलंय, अशा माणसाला माझा कायम विरोध असणार आहे. आणि तो विरोध तुम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा कायमस्वरूपी दिसत राहील. मी शपथ घेऊनच उतरलो होतो की अशा नालायक लोकांचं राजकारण संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्या शक्तीशी मी प्रामाणिक आहे. आपल्या माहितीसाठी ती जेव्हा भारतीय जनता पार्टीत आलं त्यावेळेस सुद्धा ओमराजे शिवसेनेत होता, पण ओमराजेनं त्याला विरोध केलाय, हे रेकॉर्डवर आहे. आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा अशा वृत्तीच्या लोकांना विरोधच राहणार.